टीम केंजळवाडी आणि बॅटर देखील पाठवून द्यायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. फलंदाज आता यावेळी माघारी जाताना देखील पाहायला मिळतोय. अक्षय साळुंखे वन डाऊन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती कोण फलंदाज येणार आहे जो धावा बनवू शकेल, जो साथीला साथ देईल महेंद्र यांना. त्याला विनंती करतोय सालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्याच्या नावाचा दबदबा मागील हंगामामध्ये कायम होता असा मात्र आपण पाहतोय किशोर मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक विक्रमी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याने मागील मॅच मध्ये देखील एक दमदार फलंदाजी केली. आता तेच रूप धारण करावं लागेल या मॅच मध्ये देखील किशोरला. फटका खेळलाय. हो, चर्चा झाली होती या नावाची की हा फलंदाज लय मध्ये फलंदाजी करतोय कारण की त्यानं घाम तेवढा गाळलाय प्रॅक्टिस करत असताना. असा फलंदाज किशोर साळुंखेच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळून काढला जातो. डीप स्क्वेअर लेग रीजन वरती क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तेच तरार आला होता, फील्ड देखील केला जातोय. याच्यावरती मी ते सिंगल रन आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 3 बॉल 5 धावा. धावफलकावरती टीम केदारेश्वर 11 फडतरवाडी. यानंतर होणारी मॅच चोरजा 11 मस्करवाडी विरुद्ध दत्तकृपा जंगलवाडी या दोन संघादरम्यान खेळवली जाईल. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे याची देखील नोंद घ्या. चोरजा 11 मस्करवाडी विरुद्ध टीम दत्तकृपा जंगलवाडी यानंतर होणारी मॅच असेल. दोन्ही संघांनी देखील तयार राहायचे.
फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. महेंद्रच्या बॅट मधून हा फटका आलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू. ओहो, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावा पळवून घ्यायचे असतील. वाह, चांगलं क्षेत्ररक्षणाचं आपण पाहतो प्रदर्शन पाहायला मिळते. नवनाथ यांच्या माध्यमातून एक धाव वाचवले जाते. मित्रांनो, एका धावेची किंमत एक खरा क्रिकेटरच फक्त जाणू शकतो. एका धावेनिशी आपण पाहतोय, एका धावेमुळे भरपूर अशा मॅचेस गमावल्यात आणि त्या आयुष्यभर स्मरणातून कधीच जात नाहीत. त्या एका धावेसाठी मात्र आपण पाहतोय प्रयत्न केला जातोय नवनाथ यांच्या माध्यमातून. या 3 धावेनी संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. काऊ कॉर्नर रिजन पूर्णपणे रिकामा. बैठा फटका बॅटर किशोर साळुंकेच्या बॅट मधून या ओव्हरला निरोप देणारा दमदार चौकार आणि या चौकाराची संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम 6 बॉलची ओव्हर असेल. एक चेंडू अजून शिल्लक आहे. 6 बॉलची ओव्हर असेल. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. यानंतर होणारी मॅच आहे सोरजा 11 मस्करवाडी आणि दत्तकृपा जंगलवाडी. दोन्ही संघांचे खेळाडू तयार राहतील आणि मैदानावरती उपस्थित राहतील. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. करण जोशी संघाचा प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड पटकावणारा फलंदाज आहे सागर यायचा आणि आपला पुरस्कार देखील घेऊन जायचा आहे. ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय स्वतः कॅप्टन आलेत. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट गणेश यांना आपण पाहतोय. ओव्हर दी विकेट समोर महेंद्र, नॉस्ट्राकेनला किशोर. मॅच चालू करायचे. फटका सरळ दिशेने जाग्यावरतून महेंद्र साळुंखे यांच्या बॅट मधून दमदार षटकार. आकाशाला गवस निघालणारा षटकार. यावी चांगला फटका खेळला जातोय. महेंद्र यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार येतोय आणि या सलगच्या दुसऱ्या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल, कोण येतोय चेंडूवरती. यावी कॅच ड्रॉप होते, म्हणजे महेंद्रला जीवदान मिळत आहे. अगदी ज्यानं पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळले त्याला जीवदान मिळत आणि या 2 धावा येतात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इनसाइड आउट खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, यावी कॅच कंप्लीट केली जाते.
होय, आजच्या या मॅच मधला दुसरा लाजवाब आणि एक सुरेख कॅच पकडला जातोय एक च्या माध्यमातून. एक चांगली झेल पकडली जाते. अर्थातच या विकेट निशी आपण पाहतोय का महत्वाचा खेळाडू माघारी जाताना पाहायला मिळतोय. महेंद्र बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या अखेरी माफी असावी. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा 30 पाहायला मिळत आहेत. एक चेंडू शिल्लक असेल. सरळ दिशेला 32 धावा धावफलकावर. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 रन. चला मॅच चालू करायचे. शेवटची ओव्हर असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 32 पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर असेल आणि शेवटच्या ओव्हरवरती आपण पाहतोय आमंत्रित केलं जात आहे, पाचारण केलं जात आहे, बोलवलं जात आहे. अर्थात नवनाथ यांना ज्यांनी मात्र मागील मॅच मध्ये चांगली ओव्हर हाताळली होती, आता या मॅच मध्ये देखील धावा थांबवून ठेवाव्या लागतील. मॅच चालू करायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतो किशोर असेल, नॉन स्ट्रायकिंगला सचिन पाहायला मिळतील. किशोर वरती सर्वांच्या नजरा जरूर असणार आहेत, कारण की त्याचा खेळ चांगला राहिलाय आजच्या दिवसामध्ये. किशोर साळुंखे फटका तर खेळलाय, होय नजरा असतील आणि कायम नजरेत राहणार आहे. आणि कायम आपण पाहतोय सर्वांच्या नजरेमध्ये उंचावून राहणार असा किशोर साळुंखेच्या बॅट मधून आडव्या बॅटने एक दमदार आणि या महत्वपूर्ण षटकार. आणि या षटकारांची संघाची धावसंख्या 38 आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. अजून एक आलाय, होय यावी देखील आपण पाहतोय अंतर कापलं जात आहे. उंची होती आणि अंतर देखील होतं. सलगचा दुसरा षटकार किशोरच्या बॅट मधून. आता किशोरला थांबवणं थोडंसं अवघड पडलं जात आहे. या षटकारांची संघाची धावसंख्या आता मात्र 44 चा आकडा गाठते. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 44 चा आकडा खूप मोठा आहे आणि तो मात्र बनवला जातोय महेंद्र तदनंतर सचिन तदनंतर मात्र आपण पाहतोय किशोरच्या अक्षयच्या स्वबळावरती. अजून एक आडव्या बॅटीने फ्लॅटेड वन. यावेळी देखील अंतर पार. सलगचा तिसरा षटकार. जेव्हा पहिली मॅच चालू होती त्यावेळी एकच चर्चा झाली होती की या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू मध्ये 35 धावांचा रेकॉर्ड आहे. तो हा मात्र किशोर साळुंखे मात्र आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती ज्यानं सलग 3 षटकार खेचलेत या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा आपण पाहतो किशोरच्या बॅट मधून सलग 3 षटकार येत असताना पहिला खेळाडू देखील ठरतोय या स्पर्धेमध्ये, अर्थातच किशोर साळुंखे. या 6 धावांची संघाची धावसंख्या 50 आकड्यावरती जाऊन पोहोचले.
हो येतोय का? होय चौथा येतोय किशोरच्या बॅट मधून. होय गोलंदाज आणि सपकाळ असो वा गोलंदाज नवनाथ सपकाळ असो, टीम केंजळवाडी असो वा सह्याद्री क्रिकेट असेल मधील कोणती टीम असो, माझा खेळ कायम राहणार आहे, माझा रुतबा कायम राहणार आहे. दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये किशोर साळुंखे सलगचा चौथा षटकार खेचून संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 56 या आकड्यावरती पोहोचवले. हो यावेळी लोवर फुल टॉस याच्यावरती धावा किती, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. आतापर्यंत याने 4 चेंडू मध्ये 24 धावा माफी असावी. या 4 चेंडू मध्ये 5 चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत 26 धावा रचलेत. आता अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 26 धावा रचण्यामध्ये त्याला यश आले. शेवटचा बॉल शिल्लक असेल स्ट्रायकिंग एंडवरती तोच घातकी फलंदाज ज्याने आक्रमक पवित्र धारण केलाय, उलटा फिरलाय, पुन्हा सरळ झालाय, यावेळी फसला जातोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या आकड्यावरती. 58 या आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या 58 वरती पोहोचत असताना 59 धावांचं भलं मोठं लक्ष दिलंय टीम केंजळवाडी संघाला. विनंती करतो टीम फडतरवाडी संघ लगेच या मैदानाच्या आतमध्ये आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे आहेत. यानंतर होणारी मॅच आहे सोरजा 11 मस्करवाडी विरुद्ध दत्तग्रुपा जंगलवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन येणार आहेत टॉस करण्यासाठी. दत्तग्रुपा जंगलवाडी आणि सोरजा 11 मस्करवाडी कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी. टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे.
चला मॅचला करूया सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तब्बल 59 धावांचं आव्हान घेऊन आले. तर अर्थातच आपण पाहतोय अनिल सपकाळ आणि त्यानंतर नवनाथ सपकाळ देखील आपण पाहतो नॉस्टा केंडा पाहायला मिळतील. तब्बल 59 धावा रचायचे 18 चेंडू मध्ये. पॉवर प्ले 1 ओव्हरचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती अक्षय सावंत जर्सी नंबर 45 ओव्हर दी विकेट. करूया मॅचला सुरुवात. टाकूया पहिला चेंडू. अक्षय टू बॅटर अनिल. झेल खूप महत्वाची होती कारण की बॅटर पाहिलं तर अनिल यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. अनिल जर शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर मॅच मध्ये आपण पाहतोय शिल्लक धावा राहणार नाहीत असा देखील तो फलंदाज आहे. त्याच्या देखील नावावरती भरपूर असे आपण पाहतोय रेकॉर्ड असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती अक्षय सावंकेने. बैठा फटका यावरती क्षेत्ररक्षक असतील राजांना आपण पाहतोय फेकी केले. 1 रन येते. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या फक्त 1 ने सरसावेल. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. ज्या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी 4 धावा रचल्या जात आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. चार बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. फटका खेळला सरळ दिशेला. क्षेत्ररक्षक धावतोय. यावेळी कोणती चूक होणार नाहीये. विकेटचं पतन. या विकेटचं महत्व हे सर्वांना माहिती आहे. यावेळी अनिल सपकाळ माघारी जाताना देखील पाहायला मिळत आहेत. आता 5 चेंडू पूर्ण होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 8 धावा. टीम केंजळवाडी संघ त्याला विनंती करतो एका जागेवरती कोणी येऊ नका. ओहो पुढे सर साऊंड डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी मात्र चालत पुढे आला होता तसाच चेंडूला सरळ भिरकावून दिले. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी दमदार षटकार. ओव्हर संपवणारा षटकार. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा.
महेंद्र बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतील. अर्थातच नवनाथ नॉन स्ट्राइक एंडला गणेश. चला मॅचला करूया सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. हा आलाय अगदी मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटीने खेळला जातोय. क्रॉस बॅटेड खेळला जातोय. यावेळी अगदी मात्र आपण पाहतोय जोरदार खेळला जातोय. म्हणजे संघाची धावसंख्येमध्ये 6 ने भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 20 पाहायला मिळत आहे. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम केंजळवाडी संघ तब्बल 59 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गाडी या पटरीवरती येते की काय हे देखील वाटतंय. अर्थातच बॅटर आपण पाहतोय गणेश आणि नवनाथ यांच्या भागीदारीमध्ये आता ही मॅच कुठपर्यंत घेऊन घेतली जाईल, कुठपर्यंत नेली जाईल हे देखील पाहण्याजोग आहे. बॅटची कडा यावेळी नवनाथ आता मात्र माघारी जाताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती दबदबा राहिला होता बॅटर नवनाथ यांचा. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फटका फसला गेला. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचा, एरिया थोडासा चुकीचा निवडला कारण याच कारणास्तव विकेट गमवावी लागते. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर. धावा 20. स्ट्रायकिंग एंड बॅटर नेम कळवायचं आहे. आकाश यावी 1 रन आपणास पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला पोहोचेल. 22 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. या ओव्हर मध्ये रोखून ठेवलं जात आहे महेंद्रच्या माध्यमातून. फटका खेळला जातोय. चांगला फटका आहे. अगदी चाबूक शॉट पाहायला मिळतोय. या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती 4 धाव्यांसाठी हा फटका खेळला जातोय आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26 धावा. सहा चेंडू मध्ये विजयासाठी 33 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 6 षटकार. अगदी संधी समोरून चालून आले हिरो बनायला गणेश यांना. 6 मध्ये 6 षटकार खेचायचे आहेत. राज सिंगल रन. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 31 धाव्यांची गरज आहे.
या विषयापासून दूर ठेवला जातोय. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय. आता 3 चेंडू पूर्ण झाल्यात. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय 31 धाब्यांची गरज असेल. मॅच मध्ये पकड ठेवली जाते अर्थातच पडतरवाडी संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच आहे दत्तग्रुपा जंगलवाडी आणि मस्करवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे याची देखील नोंद घ्या. एक धाव येते. 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 29 या आकड्यावरती. आता 30 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. नो बॉल म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट्स असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा चेंडू. धावा किती? ऐसा मॅक्सिमम आहे. मॅच फिनिश. मॅच विजयी अर्थातच आपण पाहतोय टीम पाहायला गेलं तर विजय संघ आपण पाहतोय पडतरवाडी संघ. यानंतर होणारी मॅच चोरजा 11 मस्करवाडी आणि टीम दत्तग्रुपा जंगलवाडी. यानंतर होणारी मॅच चोरजा 11 मस्करवाडी विरुद्ध दत्तकृपा जंगलवाडी. दोन्ही संघांना विनंती करतो लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि विजयजी साळुंखे तुम्ही देखील या. आणि येताना किशोर साळुंखेला देखील सोबत घेऊन यायचंय कारण की तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विजेता किशोर साळुंखे.